नमस्कार मित्रांनो, मी रवी गोडके तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण दररोज वेगवेगळ्या टॉपिकवर बोलत असतो. तेही दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस त्या टॉपिकचा अनुभव येतो त्याच वेळेस आपण त्या टॉपिकवर आपण बोलतो. तसंच आज टॉपिकवर आपल्याला बोलायचं आहे, लोक काय म्हणतील. आजच्या अनुभवातून आम्ही या टॉपिकवर बोलणार आहोत. मित्रांनो, आपल्या आयुष्यात भरपूरदा म्हणजे मॅक्झिमम टाइम आपल्या डोक्यात एक विचार येत असतो, तो म्हणजे लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, मित्र काय म्हणतील, चार लोक काय म्हणतील. ह्या प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतो. येतो की नाही शैलेश तुझ्या? 100% येतोच. प्रत्येकाच्या 100% मनात येत असतो. तसंच आज आम्ही ज्यावेळेस आम्ही सर्व सकाळी 4ला ग्राउंडवर जात असतो. 4ला रनिंगला वगैरे ग्राउंडला जात असतो. पण झालं असं की आमच्या एरियामध्ये बिबट्या सुटला. तर त्यामुळे आम्ही म्हटलं की आता आपण 4ला जाऊ तर शकत नाही. कारण की धोका असतो. बरोबर आहे. घरचे पण नाही म्हणाले जायला इतक्या सकाळी. मग त्यावेळेस आम्ही सकाळी एक 7च्या दरम्यान अगोदर जिम करून नंतर तिकडे गेलो. 7-7:30च्या दरम्यान गेलो. तिथं खूप सारी पब्लिक होती. आमची 4 व्हीलर मधनं गेलो आम्ही बघितलं. शैलेशला म्हटलं, "अरे यार खूप गर्दी आहे. हे लोक काय म्हणतील आपल्याला?" बरोबर. म्हटलं म्हणजे लगेच क्लिक झालं की लोक काय म्हणतील म्हणून मी का थांबू? बरोबर. माझ्याच मनाला मला प्रश्न विचारला मी, की लोक काय म्हणतील म्हणून मी का थांबू? आणि मला रिग्रेट झाला त्या गोष्टीचा, की मी असा का विचार केला? त्या क्षणी विचार केला. म्हटलं लोक काय काय म्हणतील हा मी विचार करणार नाही. माझं शरीर मला व्यवस्थित करायचंय, तर मी त्यासाठी कष्ट घेणार. उद्या चालून माझा जर तब्येत खराब झाली, तर हे लोक मला सांभाळायला येणार नाहीयेत. बरोबर शैलेश? बरोबर. असंच बोलणं झालं ना आपलं? हो, असंच बोलणं झालं ना. आणि त्या क्षणी गाडी बाजूला लावली, शूज घातला आणि रनिंग करायला सुरुवात केली. बरोबर? अशा प्रकारे मी लोक काय म्हणतील या सकाळच्या प्रश्नावर मात केली. परंतु शैलेशलाही बऱ्याचदा अशा गोष्टींवरती अनुभव आला असेल. तुझा एखादा अनुभव सांग बरं. बरेच अनुभव आहे सर, की त्याच्यापैकी एक असं सांगायला गेलं, की लोक काय म्हणतील असा जर विचार केला असता, तर मग इथपर्यंत मी कधी आलोच नसतो. हो, म्हणजे जे तू कंपनीत काम करत होता. कंपनीत काम करत होतो. मी जे कंपनीत कामं केलेले आणि वयाच्या म्हणजे खूप कमी वयात काम केलं होतं ना. लोक काय म्हणतील, घरच्यांना काही समजत नाही, असं नाही, तसं नाही. तसं जर हॉटेलवर म्हटलं- काम हो, केलंस. हॉटेलवर काम केलं. जर हां. तो विचार तेव्हा केला असता, तर त्या टाइमला माझं घर व्यवस्थित चाललं नसतं किंवा फायनान्शियल कंडिशनमध्ये वडिलांवर कोण तेवढं झेपत नव्हतं. तेवढं मी हां. थोडासा सपोर्ट त्या वेळेपुरता मी तेवढी मदत केली. घरी पैसे दिले आणि काही थोडी सेव्हिंग करून ठेवली. बरोबर. पण त्या पैशाने माझं पुढं भवितव्य वाढलं ना, थोडं कामात बी आलं ना. तर करेक्ट. ते लोक जर तो विचार केला असता, की लोक काय म्हणतील हे असा जर विचार केला असता, तर मी आज इथपर्यंत बी आलो नसतो. करेक्ट. बरोबर. अतिशय योग्य असा निर्णय घेतला त्याच वेळेस हं. त्याने, की लोक काय म्हणतील हं. यावरती विचार शैलेशने केला नाही. त्याला जे योग्य वाटलं आणि जो योग्य आहे ते तो करत गेला. तसंच मित्रांनो, तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्हाला खूप सारे अनुभव येतात. हे बघा, एक म्हण आहे आपल्याकडे, महाराज जन्मावे तर शेजारच्या घरी. म्हणजे लोक म्हण म्हणताना असं म्हणतात, की शिवाजी जन्मावा तर शेजारच्या घरी. का तुमच्या घरी का नाही? म्हणजे ही आपली रूढी म्हणजे जे आपले विचार आहेत लोक घरच्यांचे, की बुवा लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, पाहुणे काय म्हणतील, हा विचार सोडून द्या मित्रांनो. कारण हे लोक आपल्याला सांभाळायला येणार नाही, आपल्याला 4 घास खाऊ घालायला येणार नाही. म्हणून यांच्याविषयी विचार करण्यात काही म्हणजे व्यर्थ आहे आपला विचार, तो माहितीये का? आणि बघा, मला अनुभव, माझा पर्सनल अनुभव सांगतो अजून एक, की मला बऱ्याचदा नाव ठेवले जायचे. मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवायला लागलो होतो नवीन गावाकडे, मी व्हिडिओ बनवायचा एकदम म्हणजे बेकार. त्यावेळेस मला असं एवढं काही सोय नव्हती. लॉकडाऊन होतं. त्यावेळेस मी काही कमवत नव्हतो. आजूबाजूला लोक हसायचे, की हा काय करतोय? पण ज्यावेळेस त्यांनी रिझल्ट बघितला, भलेही माझे सबस्क्रायबर झाले नसते, व्ह्यूज नसून आले, पण ज्यावेळेस फायनल आउटपुट निघतं ज्यावेळेस व्हिडिओचं, त्यावेळेस ते बघायला छान वाटतं. आणि मी हळूहळू मला शाळेत शिक्षक लोकांनी बऱ्याचदा मला जे माझे ओळखीचे शिक्षक लोक होते छत्रपती संभाजीनगरमध्ये वगैरे वेगळ्या ठिकाणी, मला तिथं त्यांनी बोलवलं, मुलांना मार्गदर्शन करायला लावलं. मी बऱ्याचदा क्लासेस घेतले 12वीच्या मुलांचे, त्याच्या नंतरची गोष्ट. आणि मग मला सगळ्यांना कळलं. माझे वडील देखील मला म्हणायचे, की "अरे काही पण करत असता." पण ज्यावेळेस त्याने रिझल्ट बघितला ना, त्यावेळेस ते म्हणाले, "काहीतरी करतोय माझा पोरगा चांगला." आणि तो सगळ्यांना ते व्हिडिओ दाखवायला लागले. जर मी त्यावेळेस विचार केला असता, हे लोक माझ्यावर हसताय, किंवा अरे काकाच म्हणजे माझे वडीलच मला जर प्रोत्साहन देत नाही, म्हणजे जर आपण काहीतरी चुकीचं करतोय, म्हणजे बघा मी कोणाच्या विरोधात गेलो, लोकांच्याच नाही तर स्वतःच्या वडिलांच्या, स्वतःच्या बापाच्या विरोधात गेलो. बरोबर? कारण ते मला योग्य वाटत होतं, म्हणून मी ते करत गेलो. म्हणून लोक काय म्हणतील किंवा दुसरं कोणी काय म्हणेल याचा विचार करू नका. तुम्हाला जे योग्य वाटतं ते नक्की करा मित्रांनो. मला बी छोटस एक म्हणायचं. बोल ना. तर म्हण असं आहे, की
ऐकावे जनाचे, करावे मनाचे. हा, बरोबर आहे की नाही? बरोबर, जर बरोबर. लोकांचं ऐकत गेलो ना तर आपण सक्सेस होऊ शकतो नाही. ते त्यांच्या काळातला त्यांचा जो अनुभव असतो ते आपल्याला सांगतात. त्याच्यातली हा. जी गोष्ट आपल्याला चांगली वाटते ती घ्यायची आणि बाकीची सोडून द्यायची. ऐकून घ्यायचं हा. आणि आपल्याला जे वाटेल हो. तेच आपण ते करायचं बी मित्रांनो. चांगलं सांगतात, पण कसं आहे की म्हणजे त्यांची जी रुटीन असते ना ती त्यांच्यासाठी राहते. बरोबर आहे की ते नाही? त्यांच्या वेनं हो, बघतात, हो. ते आपल्या वेनं नाही बघू नाही शकत, बघत. बरोबर. बरोबर. म्हणून आपल्याला माहितीये आपल्याला कोणती गोष्ट हम्म. कम्फर्टेबल आहे, कोणती योग्य आहे. म्हणून जी आपल्याला योग्य वाटेल आपण ती करायची, बिनधास्त करायची, काही विचार करायचा नाही. आणि जर तुमचा निर्णय अयोग्य ठरला असेल तर ते योग्य करण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे बरोबर. आणि ती तुम्ही निर्माण केली पाहिजे. ती कशी निर्माण करायची हे जाणून घ्यायचं असेल तर सबस्क्राईब करावं लागेल, कारण की एका दिवसात मी सगळं काही सांगू शकत नाही, बरोबर. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे भविष्यात त्या रिलेटेड व्हिडिओ येईल, मग तुम्ही तो बघसाल आणि तुमच्या लक्षात येईल की हा आपण असंही करू शकतो या गोष्टींविषयी. अशा खूप साऱ्या गोष्टी आहे. पुन्हा बऱ्याचदा मुलांमध्ये काही डान्स जे मुलं करतात त्यांच्यामध्ये कलाकृती जन्मल्यापासून असते की त्यांना डान्स छान करतात, पण ते लाजतात. लोक काय म्हणतील याचा विचार करतात. मुलं ठीक असू द्या, मुली बऱ्याचदा असा विचार करतात गावाकडच्या की मला डान्स येतो छान, मला गायन छान येतं, पण मला लोक काय म्हणतील मी गायलो तर, मी भाषण केलं चांगलं तर लोक काय म्हणतील, डान्स केला तर लोक काय म्हणतील. आता भरपूर प्रमाणात आई वडील सुशिक्षित झालेत चांगले, पण खूप मुलं लाजतात. शहरात होत नाही अशा गोष्टी, पण गावाकडे मात्र अशा गोष्टी बऱ्याचदा घडताना दिसतात बघा मित्रांनो. मुलांच्या बाबतीत तरी थोडंफार कमी असेल, पण मुलींच्या बाबतीत खूप जास्त घडतात. मुलींनो, तुमच्यासाठी स्पेशल सांगतो की लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका. तुमचे आई वडील तुमचेच आहेत, त्यांना फक्त कन्व्हिन्स करायचं काम तुमचं आहे. त्यांना रिझल्ट दाखवा आई वडिलांना, ते तुम्हाला साथ नक्की देतील मित्रांनो. ते अनपढ असले तरी तुमचे आई वडील तुम्हाला साथ देणार मित्रांनो. आई वडिलांचं महत्व किती मोठं असतं तुमच्या आयुष्यात हे पण सांगायला एक वेगळा व्हिडिओ बनवायला लागेल आणि त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, बरोबर. म्हणजे असे खूप माझ्याकडे पॉइंट्स आहेत की माझ्याकडे बी म्हणे सांगण्यासारखं आहे सर, की लोक काय म्हणतील आणि चार लोक काय म्हणतात असं म्हणतात ना, खूप वेळा जण असं म्हणतात ना. तर आपलं आयुष्य गेले, समजा आयुष्य म्हणजे सॉरी आपल्या अर्ध तर वयात आलोय 20-25व्या वर्षापर्यंत. बरोबर. मला हे अनुभव आला की लोक काय म्हणतील, चार लोक काय म्हणतील, पण एवढ्या आयुष्यामध्ये मला ते चार लोक अजून भेटले नाही. तुम्हाला भेटले का सर? मला तर बिलकुल नाही भेटले. ज्यावेळेस तुम्ही यशस्वी होता ना, हे चार लोक तुम्हाला आसपास पण भटकत नाही. उलट आपल्याला जे चार लोक आपल्या माघारी तुमचा विरोध करत असतात तेच तुमच्या समोर म्हणतात, अरे मला एक फोटो काढून दे तुझ्यासोबत, अरे भैया हे माझ्या मुलाला हे करायचं, कसं करायचं, तुम्हाला येऊन विचारतात. तेच चार लोक. म्हणून लोकांचं मनावर घ्यायचं नसतं कधीच. तुम्हाला जे योग्य वाटत असतं ते नेहमी करत जायचं. एक दिवस ते खरं ठरतं, योग्य ठरतं, तुम्ही त्याच्या बाबतीत एक वर्चस्व निर्माण करता, लोक तुमच्या पाठीमागे येतात. एक गोष्ट अशी सर की चार लोकांचं जो मी तुम्ही ऐकून घेताय ना, की हे असं केलं तर असं आहे का, म्हणजे बरोबर असेल का, तर ते चार व्यक्ती मग ते वेगवेगळ्या वेने सांगतात किंवा चार व्यक्ती तो डिसिजन सेम डिसिजन सांगतात. तर मग तेव्हा निर्णय पक्का ठरायचा की हा हे जे सांगताय ना ते ठीक आहे, पण मला हेच करायचंय, म्हणजे कन्फर्म झालं की मला आता हेच करायचंय. समजा बरोबर, मला समजलं की जोपर्यंत तुम्ही कन्व्हिन्स करत नाही स्वतःला, तोपर्यंत तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करत राहायचं. जर चार लोक सांगताय एखादी गोष्ट आवडतीये, ऍक्सेप्ट करा. बरोबर. जर एखादी गोष्ट आवडती तुम्हाला, त्याचे वीक पॉइंट शोधा, पॉझिटिव्ह पॉइंट शोधा, स्ट्रॉंग पॉइंट शोधा आणि त्यातली ती गोष्ट तुम्हाला जी घ्यायची ती ओढून घ्या. असं नाही की चार लोक कधी पण चुकीच सांगतील, पण तुम्ही आपलं बोलणं चाललंय की लोक काय म्हणतील याचा विचार नका करू. तुम्ही कोणती गोष्ट करत असताना लोकांचा विचार करू नका. तुम्हाला करायची ती तर बिनधास्त करा, टेन्शन घेऊ नका आणि धिंगाणा घालत जगा मस्त. कारण जर धिंगाणा घालतच जगणार नाही, तुम्ही मस्ती करत जगणार नाही, तर मजा येणार नाही मित्रांनो. बिलकुल. आणि जर प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत काय होणार हे तुम्हालाच माहित नाहीये, लोकांना काय माहिती असणार आहे. असं आयुष्य जगायचं मस्तपैकी, मस्त एन्जॉय करत आणि मजा करायची आयुष्य जगत असताना, आणि वाटेल ते वागत जायचं. लोकांचा विचार बिलकुल नाही करायचं मित्रांनो. खरं सांगतोय, आपले स्वप्न पूर्ण करायचे असेल तर कोणत्याही सक्सेसफुल माणसाचं तुम्ही भाषण ऐका, त्याची मुलाखत ऐका, तो म्हणतो की मी लोकांचा विचार केला नाही, बरोबर, मी माझं पॅशन फॉलो केलं. असं यशस्वी लोक बोलतात. ते खोटं नाही बोलत, ते खरंच बोलतात. कारण माहिती का, तुम्हाला सांगतो, यशस्वी व्यक्ती कधीच म्हणणार नाही की तुमचं पॅशन फॉलो करू नका. बरोबर आहे. अयशस्वी व्यक्ती नक्की म्हणाल, अरे तुला ते आवडतं पण तू ते करू नकोस बरं का. अरे तो तिकडे गेलेलाच नसतो, बरोबर आहे ना, तो यशस्वी झालेलाच नसतो, त्याच्यामुळे त्याला माहितीच नसतं की याचं महत्व काय. पण जो यशस्वी होतो ना, तो कधीच म्हणत नाही की तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करू नका.
कारण त्याला त्या पॅशनचं महत्व माहिती असतं, कारण त्या पॅशनच्या जोरावर तो वरती आलेला असतो मित्रांनो. अयशस्वी होण्याचं कारण फक्त हेच की हे जे 4 लोक असतात ना, आपण त्यांच्या गोष्टी हम्म. ऍक्सेप्ट करतो, ऐकून घेतो आणि मग आपण तिथंच आपल्या स्वतःला म्हणजे संपून टाकतो, हा. की म्हणजे आपण वर येत नाही स्वतःवर, बरोबर. वर्चस्व करत नाही, काही मोठं करण्याचा प्रयत्नच करत नाही, तिथंच दाबून टाकतात करेक्ट आपल्याला. करेक्ट. आता बऱ्याचदा आपण युट्यूबला व्हिडिओ बघतो, हा. सुक्के लोक असतात किंवा जाड लोक असतात, ते बॉडी बिल्डिंग विषयी इन्फॉर्मेशन देतात. बरोबर. अरे त्या मूर्खांचं काय ऐकायचंय? ते स्वतःच्या शरीरावरती जर ते प्रयोग करू शकत नाही, तर ते काय लोकांना ज्ञान देणार? काय? बरोबर जो स्वतः काही करू शकत नाही, तो दुसऱ्याला ज्ञान त्याने वाटू नये देऊ शकत आणि त्याचं आपण ऐकूही नाही. कारण की तो जेव्हा त्याच्या लेवलला पोहोचेल, तो त्याच्यात सक्सेसफुल होईल बॉडी बिल्डिंग मध्ये, शरीरयष्टी चांगली बनवण्यामध्ये, त्यावेळेस त्याची गोष्टी ऐका तुम्ही. बरोबर. तर अशा प्रकारे आम्ही जे बोललो, त्याच्या मागचा उद्देश हाच होता, की आज आम्हाला लोक काय म्हणतील याच्यावरती आम्ही मात केली. नेहमीच मात करतो मी, पण आज अचानक कसं काय आलं तोंडात ते जाणं ठाऊक नाही, पण आलं. पण त्याच्यावर मी लगेच जागेवर एक 5 सेकंदात मात केली आणि तुम्ही तशीच तुमच्या आयुष्यात लोक काय म्हणतील या प्रश्नावरती मात करा. कधीही त्या गोष्टीचा विचार करू नका मित्रांनो. आमच्या दोघांचाही तुमच्याकडे एकच मागणं असेल, की लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. तुमच्या पॅशनला फॉलो करा आणि आयुष्यात यशस्वी व्हा मित्रांनो. चला आजच्या पुरते एवढेच पुरे. धन्यवाद. पुन्हा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.